काटकोन चौकोनाचे गुणधर्म काय सापडले आपल्याला? तर काटकोन चौकोन रचना केल्यानंतर मला कोणती आकृती मिळाली? काटकोन चौकोन केल्यानंतर मला कोणती आकृती मिळाली? एका दृष्टिक्षेपात आपले विद्यार्थी सांगतील की मला आयताची आकृती मिळाली. म्हणजेच काटकोन चौकोन यालाच आपण आयत असेही म्हणतो. काटकोन चौकोनाचे चारही कोन काटकोन आहेत. हे सुद्धा विद्यार्थ्याला कोनाचं मोजमाप केल्यानंतर लक्षात येणार आहे. दुसरा गुणधर्म काय मिळाला? काटकोन चौकोनाच्या समोरासमोरील बाजू, जसं की आपण मगाशी पाहिलं बाजू PS आणि बाजू QR ह्या समान आहेत, तसंच बाजू PQ आणि बाजू SR ह्या सुद्धा समान आहेत. म्हणजेच काटकोन चौकोनाच्या समोरासमोरील बाजू या समान असतात. काटकोन चौकोनाला आयत असेही म्हणतात. तसेच आयताच्या सम्मुख भुजा या एकमेकींशी एकरूप असतात. आपण ज्यावेळेस पाहिले की आयताच्या समोरासमोरील बाजू या समान असतात, म्हणजेच आयताच्या सम्मुख भुजा ह्या एकमेकींशी एकरूप असतात. आयताचे कर्ण देखील एकरूप असतात. एका कर्णाचे जे माप असतं तेच आयताच्या दुसऱ्या कर्णाचं माप असतं, म्हणजेच आयताचे कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे सुद्धा आपल्याला कार्डशीटवर अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात आलेलं आहे की आयताचे कर्ण एकमेकांना दुभागतात, परस्परांना दुभागतात. जसं आता आपण काटकोन चौकोन आणि आयताची ओळख करून घेतली, तशीच आपण चौरसाची सुद्धा नमुनाकृती या ठिकाणी पाहायची आहे. तत्पूर्वी आपण चौरसाचं कार्डशीटवर एक कृती करून पाहिलेले आहे की चौरसाला जर आपण त्रिकोणी घडी घातली तर आपल्याला चौरसाचे 2 कर्ण मिळतात, जे की समान असतात. तसं आता आपण इथे पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्यानं चौरस PQRS काढलेला आहे. हा चौरस काढल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा लक्षात येतं की चौरसाची बाजू PS आणि बाजू PQ ज्या ठिकाणी एकत्र झालेली आहे तिथे मला 90 अंशाचा कोन मिळाला आहे. हे विद्यार्थ्याला आपण प्रत्यक्ष कोन मापकाच्या सहाय्यानं कोनाचं मोजमाप करून मोजायला सांगायचं आहे. मग विद्यार्थ्याला असं लक्षात येईल की अरे चौरसाचे सुद्धा कोन हे काटकोन असतात. परत आपल्याला चौरसाची रचना करायची आहे. त्यासाठी सोयीस्कर अशी बाजूंची लांबी असणारा चौरस ABCD या ठिकाणी आपण काढलेला आहे. त्याच्या कर्णाच्या छेदनबिंदूंना, तर त्याचे कर्ण आपण पाहिले तर कर्ण AC आणि कर्ण BD हे E या छेदनबिंदूमध्ये एकत्र झालेले आहेत. आता कर्ण AC आणि कर्ण BD यांची आपण विद्यार्थ्यांना लांबी मोजायला सांगायची आहे. बिंदू E मुळे झालेल्या कर्णाच्या 2 भागांची लांबी मोजायची. जसं आपण काटकोन चौकोनात पाहिलं तसंच इथे आपल्याला चौरसाच्या बाबतीत सुद्धा लक्षात येते की चौरसाचा कर्ण AC हा जर आपण पाहिला तर E या छेदनबिंदूमुळे त्याचे 2 भाग झालेले आहेत आणि 2 भाग झालेले सुद्धा जर आपण मोजले तर ते समान दिसत आहेत. जसं की बाजू AE आणि बाजू EC, BE आणि DE यांची जर आपण मोजमाप केलं तर ते आपल्याला समान दिसतंय. शिवाय आपल्याला असंही लक्षात येतं की कर्णाच्या निमपट ह्या बाजू आहेत. हे सुद्धा विद्यार्थ्याला आपण प्रत्यक्ष पडताळायला सांगू शकतो. बिंदू E पाशी झालेल्या सर्व कोनांची सुद्धा आपण मोजमाप करायला सांगितलं तर इथे सुद्धा आपल्याला लक्षात येईल की अरे हा कोन A जो होता तो पूर्वी 90 अंशाचा होता, पण ज्यावेळेस कर्ण आला तेव्हा तो निम्मा झाला, म्हणजेच 45 अंश आणि 45 अंश असा झाला. अशा पद्धतीने आपण प्रत्येक कोनाचं सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोजमाप करायला सांगू शकतो. चौरसाच्या कर्णामुळे प्रत्येक कोनाच्या झालेल्या भागांची मापे मोजा. जसं की कोन ADB, पूर्वीचा कोन ADB ह्याचे प्रत्येक कोन A, कोन D आणि कोन B याचं आपण विद्यार्थ्यांना मोजमाप करायला सांगूयात. त्याच्याशी एकरूप असणारा कोन कुठला आहे तो सुद्धा आपण विद्यार्थ्यांना शोधायला सांगू शकतो. कोन CDB, कोन CDB. अशा पद्धतीने ह्या चौरसामध्ये फक्त चौरस असताना असणारे कोन, त्यानंतर कर्ण आल्यानंतर झालेले कोन, ह्या सगळ्याचा आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मोजमाप करायला सांगूयात. चौरसाची रचना केल्यानंतर मिळालेल्या मापाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की चौरसाचे गुणधर्म आपण शोधणार आहोत. हे चौरसाचे कोणते गुणधर्म आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत त्याचा आपण थोडा विचार करूया. ज्यावेळेस आपण चौरस PQRS काढला तेव्हा आपल्याला कोणती आकृती मिळाली? तर ही चौरसाचीच आकृती मला या ठिकाणी मिळालेली आहे. मला किती कोन मिळाले, ते कोणत्या प्रकारचे मिळाले, त्यांचं माप किती होतं, या सगळ्याची उत्तर आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीच्या सहाय्यानं करायला सांगूयात.
आपल्याला चौरसाचे गुणधर्म असे लक्षात आले की चौरसाच्या सर्व बाजू ह्या एकरूप आहेत म्हणजे समान आहेत.